भूमिपुत्र एल्गार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं आज जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी भेट देण्यात आली। यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात महापुरुषांचे फोटो कुठेही लावलेले नसल्याचं निदर्शनास आल्यानं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की शासकीय कार्यालयांमध्ये देश आणि राज्यातील महान समाजसुधारक, क्रांतिकारक आणि महापुरुषांचे फोटो असणं गरजेचं आहे। मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात एकाही महापुरुषाचा फोटो नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय। संबंधित प्रशासनानं याची तत्काळ दखल घेऊन कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावावेत अशी मागणी संघटनेनं केली आहे। यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर कणोजे यांच्यासह छगन गवळी, नामदेव बोडके, सुरेश गवळी, रविदास चौधरी, दिलीप शेवरे, त्याचबरोबर संतोष भोई, ज्ञानेश्वर गांगोडे आणि तुकाराम चोथवे हे उपस्थित होते। संघटनेच्या वतीनं प्रशासनाला लवकरात लवकर सकारात्मक कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आज दिंडोरी पेठ तालुक्यातील जलजीवनच्या प्रश्नासंदर्भात नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिव यांची भेट घेतली। त्याचबरोबर त्या भेटीदरम्यान आमच्या असे निदर्शनात आले की ज्या कार्यालयामध्ये शिव कार्यालयामध्ये आपल्या क्रांतिवीरांचे जे फोटो लावायला पाहिजे होते ते फोटो या कार्यालयामध्ये लावले नाही। आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यासारखे जे काही क्रांतीवीर होऊन गेले त्या क्रांतिवीरांचे कार्यालयामध्ये फोटो लावणे गरजेचे आहे। ज्यांच्यामुळं त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या क्रांतिवीराला इथले जिल्हा परिषदचे शिव विसरलेले आहे आणि म्हणून त्यांना त्याच्यामधून जागा करण्याचा आहे। त्यांनी तातडीने त्यांच्या कॅबिनमध्ये महापुरुषांचे फोटो त्वरित लावले पाहिजेत। जर यांनी त्यांच्या महापुरुषांचे फोटो त्यांच्या कार्यात लावले नाही तर त्या 2 दिवसांनी त्याच्या कार्यालयात हे मुदत आंदोलन करू असा इशारा मी या निमित्तानं त्यांना दिला। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करिता प्रतिनिधी धर्मराज चौधरी, नाशिक।